नमस्कार बंधू भगिनींनो, आज मी तुमच्यासमोरचा परिच्छेद घेऊन आले आहे अत्र्यांच्या पुस्तकातला मी कसा झालो. ह्या परिच्छेदामधून तुम्हाला समजेल त्यांचा जीवनाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आपण चांगल्याच्या मागे धाव घेऊन आपलं आयुष्य समृद्ध करायला पाहिजे, आयुष्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे. मी परिच्छेद वाचते, नक्की ऐका. शिक्षक होण्यापूर्वी मी कवी होतो. मुलांवर प्रेम करणाऱ्याला मुलांवर प्रेम करणे फार सोपे जाते, किंवा फुलाकडून माणूस मुलांकडेच वळतो असे म्हणा. शिक्षक असताना मी नाटके लिहू लागलो. मुलांचे मन जो जाणतो तो यशस्वी शिक्षक होतो. प्रेक्षकांचे मन जो जाणतो तो प्रभावी नाटककार होतो. मी उत्तम शिक्षक होतो म्हणून चांगला नाटककार झालो. नाटके लिहिता लिहिता मला जीवनातले नाटक समजू लागले. म्हणून मुलांचे लहान जग सोडून मी माणसांच्या मोठ्या जगात शिरलो. परिणामकारक नाटक कसे निर्माण करायचे हे मला माहीत होते. म्हणूनच मी लोकप्रिय वक्ता आणि यशस्वी पत्रकार होऊ शकलो. माझ्या एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय उमलला म्हणून पहिल्याचे सामर्थ्य दुसऱ्यात आले. पण व्यवसाय हे काही माझे जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे. निरनिराळ्या व्यवसायांनी माझे जीवन समृद्ध केले आहे. लहान मुले शाळेत जसे रमतगमत जाते ना, तसा मी आयुष्यातून रमतगमत चाललेलो आहे. वाटेत फूल दिसले त्यावर कविता कर, मूल दिसले त्याला गोष्ट सांग, उदास चेहऱ्याचा माणूस भेटला त्याला हसव, दुःखी स्त्री भेटली तिच्या जीवनावर नाटके रच, बोके संन्यासी चालला त्याची टवाई कर, गर्दी दिसली तिच्या मग पुढे व्याख्यान दे, कोणी महापुरुष भेटला त्याचा जय जयकार कर, एखादा मोर्चा आढळला त्याच्यात सामील हो. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला जिज्ञासा आहे. खिडकी उघडी दिसली की मांजर जसे तिच्यात डोकावते तसे जीवनात डोकावण्याची मला फार हौस आहे. सारे आपल्याला दिसले पाहिजे, सारे समजले पाहिजे आणि सारे आले पाहिजे असे मला वाटते. आयुष्याला जीवन म्हणतात ते उगाच नाही. जीवन म्हणजे पाणी. आयुष्य हे पाण्यासारखे प्रवाही असावे, ते सारखे वाहावे तरच ते जीवन. जे एका ठिकाणी साचून राहते ते कसले जीवन? ते डबके. जगात जीवन थोडे, डबकेच फार. मी उगम पावल्यापासून सारखा वाहतो आहे अन वाहतोही आहे. जो वाहतो तो वाहवणारच. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये एवढे तरंग, एवढी वळणे, एवढा खळखळाट आणि एवढे धबधबे. मला असं वाटतं आपण पण आयुष्यामध्ये जे चांगलं आहे त्याचा धाव घेतला पाहिजे. आपल्याला जे चांगलं दिसतं आणि स्पेशली आत्ताच्या जगामध्ये जिथे आजूबाजूला खूप वाईट बातम्या आहेत तिथे काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला की आपलं आयुष्य नक्की समृद्ध होईल. मला वाटतं आपण पण चांगल्याचा ध्यास घेतला पाहिजे आणि आपण चांगलं शोधलं पाहिजे आणि आपल्या व्यवसाय जो करायचा आहे तो आपल्याला आनंद देईल अशा प्रकारे करायला पाहिजे, दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा. आणि आपण आपलं आयुष्य समृद्ध करायला हवं.